नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी। किमान वेतन 34,000 पेक्षा जास्त होणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। लक्षावधी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक 8व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत। दरम्यान वेतन आयोगाभोवतीची चर्चा कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ आणू शकणाऱ्या अनोख्या सूत्रांबद्दल अधिक आहे। चला त्या जादुई सूत्राचा शोध घेऊया। 5 कुटुंब युनिट्सची जादू। वेतन आयोग सामान्यतः पगार निश्चित करण्यासाठी आयक्राइट सूत्र वापरतो। या सूत्रात पती, पत्नी आणि 2 मुले 3 युनिट्स असलेल्या कुटुंबाला आधार मानले जाते। तथापि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी आता हे वाढवून 5 कुटुंब युनिट्स करण्याची मागणी केली आहे। जर सरकारने सहमती दर्शवली तर फिटमेंट फॅक्टर 3 च्या वर वाढू शकतो, जो सध्या 2.57 आहे। याचा अर्थ पगारात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे। संपूर्ण पगार गणना समजून घ्या। सध्या 7व्या वेतन आयोगाअंतर्गत किमान मूळ वेतन 18,000 आहे। 3 च्या फिटमेंट फॅक्टरसह किमान वेतन 26,000 होईल। जर युनिटची मागणी पूर्ण झाली तर फिटमेंट फॅक्टर 3.68 होईल, ज्यामुळे तीच रक्कम 34,560 होईल। पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी। 8व्या वेतन आयोगाचा फायदा केवळ विद्यमान कर्मचाऱ्यांनाच नाही तर लाखो पेन्शनधारकांनाही होईल। फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केल्याने त्यांचे मूळ पेन्शन देखील वाढेल, ज्यामुळे त्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन अधिक सुरक्षित होईल। 8वा वेतन आयोग कधी लागू होईल? दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो। 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू करण्यात आला। त्यानुसार 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 मध्ये लागू करण्यात यावा। तथापि सरकारने त्याची अंमलबजावणीची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।